संजना सकाळी उठल्या तेव्हा किचन मधून भांड्याचा आवाज येत होता. त्या खुश झाल्या आणि विचार करू लागल्या की सुनबाई इतक्या लवकर उठली. अवघ्या 15 दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा आकाशचे मितालीशी लग्न झाले होते. ते कालच त्यांच्या हनीमून वरून परतले होते आणि आज सकाळी सकाळी सुनबाई स्वयंपाकघरात गेली असा विचार करत त्या आनंदाने स्वयंपाकघरात पोहोचल्या. तर सुनेऐवजी आपल्या मुलाला चहा बनवताना पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि म्हणाल्या, अरे आकाश, एवढ्या सकाळी सकाळी स्वयंपाकघरात काय करतोस? तर आकाश म्हणू लागला, आई, मितालीची तब्येत ठीक नाहीये. आम्ही फिरायला गेलो होतो तेव्हा बाहेरचं खूप खाणं झाले, त्यामुळे तिचे जरा पोट खराब आहे आणि थोडा प्रवासाचा थकवा आलाय तिला. म्हणून मला वाटले की मी सकाळचा चहा बनवून देतो तिला. हे ऐकून संजनाचा चेहरा पडला, पण ती आपल्या मुलाला काहीच बोलली नाही, कारण तिला आपल्या मुलाला दाखवायचे नव्हते की रागवली आहे. नाहीतर मुलाचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल हे तिला नको होते. तसेच नुकतंच त्यांचं लग्न झालं होतं. नव्या नवलाईचे 9 दिवस असतात. संजनाने आकाशला फक्त चहा बनवायलाच नाही तर घरच्या इतर कामांसोबत स्वयंपाक करायलाही शिकवलं होतं. आता जो मुलगा आपल्या आईला मदत करण्यासाठी घरातील सर्व कामे करू शकत होता, तो किमान आपल्या पत्नीला मदत करण्यासाठी काहीतरी काम करूच शकतो. म्हणूनच त्या गप्प राहिल्या. पण त्यांचे मन संतापाने भरले होते की आपला मुलगा बायकोसाठी स्वयंपाकघरात आला, तेही लग्नाच्या 15 दिवसानंतर. 2 दिवसात सुनेची तब्येत सुधारली आणि तिने हळूहळू घरची कामे सांभाळायला सुरुवात केली. एक दिवस मिताली तेलाची बाटली घेऊन तिच्या सासूकडे आली आणि केसांना तेल लावताना ती म्हणाली, आई, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. खरं म्हणजे इंजिनिअरिंग करताना खूप अभ्यास केला आहे. मला गावात असल्यामुळे नोकरी वगैरे करण्याची संधी मिळाली नाही, पण मला वाटलं आता माझं लग्न होऊन शहरात राहणार आहे, त्यामुळे लग्नानंतर मी नोकरी करेन. तिची सासू म्हणाली, हो सुनबाई, नोकरी करणं खूप चांगलं आहे. तू मेहनत करून इंजिनिअरिंग केलं आहे, त्याचा उपयोगही व्हायला हवा. हे ऐकून मिताली आनंदी झाली, पण पुढच्या क्षणी सासूने थोडासा उदास चेहरा केला आणि म्हणाल्या, पण सुनबाई, जर तू कामावर गेलीस तर घरात मी नक्कीच एकटी पडेन. मी माझ्या सुनेला माझ्यासोबत राहावे म्हणून आणले होते. आपण दोघी एकत्र छान वेळ घालू, एकमेकांशी बोलणार, फिरायला जाणार. आता तू कामाला गेलीस तर मला घरात करमणार नाही. तू तुझ्या आयुष्यात कधीही नोकरी करू शकते, पण सध्या आपण आपले नाते मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तसंही तुमचं आत्ताच लग्न झालं आहे. अजून घरातील रीतीभाती समजून घे. आम्ही तुला नोकरी करायला पाठवले तर लोक काय म्हणतील? मी सुशिक्षित सून करून आणली आहे, कारण सुनेची कमाई मी खाऊ शकेन. आता तुमच्यावर कोणतेही बंधन नाही. तुम्ही दोघे बघा तुम्हाला काय करायचे आहे. तुला जे पाहिजे ते कर, कारण तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. मी काही वाईट सासू नाही की जी माझ्या सुनेला नोकरी करण्यापासून रोखेल. तिच्या सासूने बोलण्यातून आडेवेडे घेत तिला एक प्रकारे नकारच दिला होता आणि निर्णयही तिच्या हातात सोडला होता. त्यामुळे सासूला खुश करण्यासाठी मिताली म्हणाली, काही हरकत नाही आई, मी नोकरीचा नंतर विचार करेन. आधी मलाही तुमच्या सोबत चांगला वेळ घालवायचा आहे. हे ऐकून सासूबाई खुश झाल्या. दिवसामागून दिवस जात होते. मिताली आणि सासूची चांगली गट्टी जमली होती. म्हणतात ना, चांगला आनंदी घर असेल तर कोणालाही भगवत नाही. तशीच कोणाची तरी दृष्ट लागली मितालीच्या संसाराला. मितालीच्या लग्नाला 2 वर्षे उलटून गेली. एके दिवशी मिताली किचन मध्ये कांदा भजी आणि बटाटा वडे बनवत होती. आकाशची मोठी मावशी घरी आली आणि बाहेर अंगणात त्या सासू संजना बरोबर बोलत होत्या. संपूर्ण स्वयंपाकघर कांदा भजी आणि बटाट्याच्या वासाने भरून गेले होते. मितालीला वाटले की ती थोडी कोथिंबीर आणि पुदिन्याची हिरवी चटणीही बनवेल. तिने फ्रीज उघडून पाहिले तर फ्रीज मध्ये हिरव्या मिरच्या होत्या, पण कोथिंबीर आणि पुदिना नव्हता.
म्हणून तिने विचार केला, चला अंगणात जाऊन कुंडीतून कोथिंबीर आणि पुदिना घेऊन येऊ. ती जेव्हा बाहेर अंगणात आली तेव्हा सासूचे आणि त्यांच्या मोठ्या बहिणीचे शब्द ऐकून जागीच थांबली. अगं ताई, काय सांगू तुला, मितालीला येताच सांगितलं होतं की तुला नोकरी करायची असेल तर कर, पण तिने नकार दिला होता. तू खूप नशीबवान आहेस, तुझी सून एवढ्या चांगल्या कंपनीत काम करते. कमावती सून मिळणे प्रत्येकाच्या भाग्यात नसते. माझी सून गावची आहे, त्यामुळे तिच्या तिथे नोकरी करण्याची धमक नाहीये. गावंढळ असल्यामुळे ती कुठे अशा कॉर्पोरेट जगात काम करू शकेल. त्यामुळेच तिने कदाचित नोकरी करण्यास नकार दिला असावा. बळच ढकलत कसंबस इंजिनिअरिंग पास झाली असावी. ज्याला बसून जेवायला आणि आरामदायक आयुष्य मिळेल त्याने कष्ट का करावे. मिताली ऐकून स्तब्ध झाली, कारण तिच्या सासूनेच तिला नोकरी करायला नकार दिला होता. आज त्या आपल्या बहिणीकडे तक्रार करत होत्या. तेव्हा सुनेने मनाशी ठरवले की आतापासून सासूच्या धूर्तपणाला धूर्तपणानेच उत्तर द्यायचे. ती बाणासारखी दारातून बाहेर पडली तेव्हा सासूबाई तिला पाहून क्षणभर घाबरल्या आणि त्यांनी लगेच विषय बदलला. मिताली शांतपणे अंगणात गेली. अंगणातून कोथिंबीर आणि पुदिना घेऊन ती स्वयंपाकघरात आली. कोणताही प्रश्न विचारला तरी होय असे उत्तर देऊन आपले काम करत असे. असं करत करत ती पुढे जायची. एके दिवशी संजनाने आपल्या सुनेला थांबवले आणि म्हणाली, सुनबाई, आजकाल मी बघतीये म्हणजे तू माझ्याशी नीट बोलत नाहीयेस. मिताली म्हणाली, आई, माझ्यात काही कमी आहे. मी तुमच्या योग्यतेची नाही. माझी कमी मी भरून काढत आहे. मी जेव्हा तुमच्या योग्यतेची चांगली सून होईन तेव्हाच मी तुमच्याशी पूर्वीप्रमाणे खुलेपणाने बोलेन आणि हिशोब चुकता करायच्या बऱ्याच राहिलेल्या गोष्टींबद्दल बोलेन. हे ऐकून संजना विचार करू लागल्या की आपली सून असे का बोलत आहे. 15 दिवसानंतर मिताली एक लिफाफा घेऊन सासूकडे आली आणि त्यांना मिठी मारली. ती आनंदाने लिफाफा त्यांच्या हातात देत म्हणाली, आई, हे बघा लिफाफा. बघताच संजना आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, हे काय आहे सुनबाई, खूप आनंदी दिसत आहेस. काय लॉटरी लागली का? मिताली हसत म्हणाली, नाही नाही आई, मी लॉटरी जिंकली नाही, मला नोकरी मिळाली आहे. मी अनेक ठिकाणी माझा बायोडेटा दिला होता आणि मला एका मल्टीनॅशनल कंपनीकडून नोकरीची ऑफरही आली आहे. हे ऐकून संजनाला धक्का बसला आणि म्हणाल्या, अगं सुनबाई, काय बोलतेस तू? मला घरी एकटं सोडून कामाला जाणार? लोक काय म्हणतील? तिने सासूच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली, आई, लोक काय म्हणतील याची मला पर्वा नाही, पण मला एक गोष्ट समजली आहे की तुम्हालाही मला नोकरी करताना बघायचं आहे. त्या दिवशी मी तुमचं बोलणं ऐकलं होतं. तुम्ही मावशींना सांगत होता ते तुमच्या मोठ्या बहिणीची सून नोकरीसाठी इंदोरला गेली आहे आणि त्यानंतर तिने तिच्या पतीलाही तिच्यासोबत काम करण्यासाठी तिथे बोलवलं आहे. अशा परिस्थितीत मावशी एकाकी पडल्या आहेत, म्हणूनच त्या सारखं सारखं आपल्या घरी येतात आणि त्यांचा बहुतेक वेळ इथेच घालवतात. निदान आम्ही तुम्हाला या शहरात एकटे तर सोडणार नाही. आणि तुमचा मुलगाही तुमच्या सोबत आहे. त्या दिवशी तुम्ही खूप खंत व्यक्त करत होता की माझ्या सुनेला बसून खायची सवय लागली आहे, म्हणून तिला कोणतीही नोकरी करायची नाही. त्यामुळे मला फक्त हे सिद्ध करायचे आहे की मी देखील माझ्या शिक्षणाचा उपयोग करून काहीतरी चांगले करू शकते. फुकटात बसून खाणाऱ्यातली मी नाही. मला स्वतःला खूप काम करून सिद्ध करायचे आहे. मला माझ्या पायावर उभे राहायचे होते. मी फक्त तुमच्या आनंदासाठी नोकरी शोधली नाही, पण आज तुम्ही माझ्या शिक्षणावरच प्रश्न उपस्थित केला होता. मी हे चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि बघा, माझ्या हातात नोकरीचं लेटर आहे. आपल्या सुनेचे सर्व बोलणे संजना फक्त ऐकत होत्या. काळजी करू नका आई, तुमच्या बोलण्याने मला थोडंसं दुखावलं गेलं. मी तुमच्याबद्दलचा आदर किंवा काळजी कमी होऊ देणार नाही, कारण त्या दिवशी मी तुमचं बोलणं ऐकलं नसतं तर कदाचित मी आयुष्यभर अशीच राहिले असते. कदाचित माझे उर्वरित आयुष्य मी तुमच्या आनंदासाठी घालवले असते, पण तरीही मी एक परिपूर्ण सून होऊ शकले नसते. म्हणून मी ठरवलं आहे की आता माझ्या स्वतःच्याही स्वप्नांचा विचार करायचा.
माझ्या सुखाशीही काळजी घेतली पाहिजे. आणि हो, मी ऑफिसला गेल्यावर तुम्ही एकटे नसाल. कधी मोठी बहिणीच्या घरी जाल तर कधी मोठ्या बहिणीला घरी बोलवाल. शेवटी तुमच्या दोघींमध्ये खूप साम्य आहे. आणि हो, पुढच्या वेळी घरी आल्यावर मावशीला नक्की सांगा की तुमच्या सुनेचे गावातून आलेली गावठी मुलगी नव्हती. मी पण शहरातील मुलींइतकंच हुशार आणि कर्तबगार आहे. एवढे बोलून मिताली सासूबाईंच्या हातात मिठाईचा डब्बा देऊन तिच्या खोलीत गेली, कारण तिला उद्यापासून ऑफिसला जायची तयारी करायची होती. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवनवीन गोष्टींसोबत. धन्यवाद.